मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण गेजेसविषयी माहिती पाहूया. गेजेस वर्कशॉपमध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या जॉबची आपण जास्तरित्या प्रोडक्शन करीत असाल तेव्हा त्याच्यामध्ये त्या प्रोडक्शनमध्ये एकसूत्रीपणा आणणे आवश्यक असते. तसेच एखाद्या मशीनचे पार्ट तयार करताना त्यामध्ये इंटरचेंजेबिलिटी हा गुणधर्म असणे आवश्यक असते. आता इंटरचेंजेबिलिटी म्हणजे एखाद्या मशीनचा पार्ट खराब झाला असता, तो बाजारातून आल्यानंतर त्याला तिथे व्यवस्थितरित्या काम करतो, त्याला इंटरचेंजेबिलिटी असे म्हणतात. त्यासाठी आपल्याला गेजेस आवश्यक आहे. गेजेस म्हणजे काय? गेजेस हे एक प्रिसिजन चेकिंग इन्स्ट्रुमेंट डिव्हाइस आहे. गेजेसचा उपयोग मास प्रोडक्शनमध्ये जॉबची नेमकी मापे जलदरित्या तपासण्याकरता गेजेसचा उपयोग करतात. गेजेस हे अलॉय स्टील की अथवा टूल स्टील पासून बनवलेले असतात. गेजेसवर हार्डनिंग केलेले असते, तसेच सिझनिंग केलेले असते. सिझनिंग म्हणजे काय? एखादा धातू त्यावर तिन्ही ऋतूची क्रिया करण्यासाठी जी क्रिया वापरली जाते त्याला सिझनिंग असे म्हणतात. म्हणजे त्या धातूवर तिन्ही ऋतूची प्रक्रिया केली जाते. म्हणजे त्याला असा आउटसाईड वातावरणात ठेवला जातो की त्यावर तिन्ही ऋतूची क्रिया केली जाते, त्याला सिझनिंग असे म्हणतात. त्यामुळे गेजेसचा उपयोग करताना त्यावर कोणत्याही वातावरणाचा प्रतिकूल परिणाम होत नाही. सिझनिंग केल्यानंतर त्याला प्रिसिजन ग्राइंडिंग व लॅपिंग करून अचूक मापात व उच्च फिनिशिंगने बनवतात. काही गेजेस मेझरिंग फेसिंगवर इलेक्ट्रोप्लेटिंग करतात. गेजेस ज्या साईजमध्ये बनवतात ती साईज त्याच्या साहाय्याने तपासली जाते. आता गेजेसचे फायदे आहेत. मास प्रोडक्शनमध्ये जॉब तपासण्याकरता गेजेसचा उपयोग केल्याने आपल्याला पुढील फायदे होतात. म्हणजेच गेजेसमुळे जॉब जलदरित्या तपासता येतो. जॉब आणि पार्ट्स लवकर तपासल्यामुळे वेळेची बचत होते. अर्धकुशल व अकुशल कामगार जॉबचे उत्पादन सहज करू शकतात. म्हणजेच अकुशल, ज्यांना काहीही तिच्यामध्ये स्किल नाही आहे, त्यांना त्या जॉबविषयी किंवा कोणत्याही कुशलतेविषयी माहिती नाही आहे, असे अकुशल कामगार सहज काम करू शकतात. पार्ट कमी खराब होतात. सुपरवायझर स्टॉपची कमी प्रमाणात आवश्यकता भासते, म्हणजेच मॅन पॉवर कमी लागते. उत्पादनाचा खर्च कपात होतो, वेळेची बचत होते. उत्पादन जास्त होतं त्यामुळे उत्पादनाचा वेळ कमी होतो. तयार झालेल्या भागामध्ये इंटरचेंजेबिलिटी हा गुण आणता येतो. गेजेसद्वारे तपासणी करून तयार झालेले पार्ट स्वस्त दराने विकले जातात. अशा प्रकारे हे गेजेसचे फायदे. आता गेजेसचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ गेजेस. आवश्यकतेनुसार गेजेसचे 3 प्रकार पाडलेले आहेत. वर्कशॉप गेजेस, इन्स्पेक्शन गेजेस, मास्टर गेजेस. वर्कशॉप गेजेस या गेजेसला वर्कमन गेजेस किंवा वर्कर गेजेस असे सुद्धा म्हणतात. या गेजेसचा उपयोग वर्कशॉपमध्ये साधारण कामगार वापरतात. इन्स्पेक्शन गेजेस, या गेजेसची अचूकता वर्कशॉप गेजेसपेक्षा जास्त असते. 0.01 मिमी अचूकतेप्रमाणे हे गेजेस बनवले जातात. जॉबची इन्स्पेक्शन मार्फत वर्कशॉप
गेजेसची अचूकता तपासण्यासाठी कामगारांना बनवलेली जॉब तपासण्यासाठी याचा उपयोग केला जातो। मास्टर गेजेस यांना रेफरन्स गेजेस, कॅलिब्रेशन गेजेस किंवा कंट्रोल गेजेस असे म्हणतात। याचा उपयोग इन्स्पेक्शन गेजेसची अचूकता तपासण्यासाठी गेजेसची 0.01 मिमी अचूकतेने पर्यंत तपासली जातात। मास्टर गेजेस नेहमीप्रमाणे 0.20 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 68 डिग्री फॅरेनहाइट तापमान असणाऱ्या टूल रूम टेम्परेचरला उपयोगात आणली जातात। आता या गेजेसचे 3 प्रकार पडतात: लिमिट गेज, ॲडजस्टेबल गेज आणि फिक्स गेज। मास प्रोडक्शनमध्ये उत्पादित पद्धतीत तयार केलेल्या घटकांपैकी काही भागांची मापे ठरवून दिलेल्या मर्यादित आहेत याची खात्री करण्यासाठी त्यांची तपासणी केली जाते। या कामासाठी सर्वात कमी खर्चाचा मार्ग असे उत्पादित केलेले पार्ट्स किंवा भाग हे लिमिट गेजच्या मदतीने तपासले जातात। त्यांच्या तपासणीच्या कामात इन्स्पेक्शन वर्क केला जातो। लिमिट गेजेस 2 प्रकारमध्ये मेजरिंग एंड असतात, ते म्हणजे गो एंड आणि नॉट गो एंड। आता आपण लिमिट गेजेस कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते पाहूया। लिमिट गेजचा पहिला प्रकार आहे प्लग गेज। या प्लग गेजचा उपयोग जॉबचे होलचे माप तपासण्यासाठी केला जातो। या गेजेसच्या ज्या भागाने होलचे माप तपासतात त्या भागास प्लग म्हणतात। प्लग गेजची बॉडी अष्टकोनी किंवा षटकोनी असते। ही बॉडी दंडगोलाकार असल्यास त्यावर नर्लिंग केलेली असते। प्लग गेजचे प्रकार आहेत सिलेंड्रिकल प्लग गेज, टेपर प्लग गेज, थ्रेड प्लग गेज आणि फॉर्म प्लग गेज। तर आपण जो पाहत आहेत हा सिलेंड्रिकल प्लग गेज आहे। त्याच्यामधला हा डबल एंडेड प्लग गेज आहे। या प्रकारात बॉडीच्या दोन्ही टोकांना मेजरिंग एंड असतात। बॉडीच्या एका टोकास गो एंड व दुसऱ्या टोकास नॉट गो एंड असते। याच्यानुसार आपण होलची माप घेऊ शकतो। दुसरा प्रकार आहे, या प्रकारात प्रोग्रेसिव्ह प्लग गेज असे म्हणतात। या प्रकारच्या गेजला गो आणि नॉट गो हे मेजरिंग एंड बॉडीच्या एकाच बाजूला असतात। गो एंड बाहेरील बाजूस असून नॉट गो हे मागील बाजूस असते। दोन्ही एंड एकाच बाजूला असल्यामुळे प्रोग्रेसिव्ह प्लग गेजने होलच्या तपासणी जलदरित्या व सोयीस्कर होते। गो एंड होलचे लोअर लिमिट तपासले जाते, तर नॉट गो एंडने अप्पर लिमिट तपासले जाते। टेपर प्लग गेज। टेपर प्लग गेजने मेजरिंग एंड हे स्टँडर्ड टेपर किंवा स्पेशल टेपरमध्ये बनवलेले असतात। टेपर गेजचा उपयोग होलची साईज व टेपरची अचूकता तपासण्यासाठी केला जातो। टेपर प्लग गेज ने होल तपासताना गेजेस होलमध्ये ठरवून दिलेल्या खोलीपर्यंत सरकले पाहिजे व तंतोतंत फिट बसले पाहिजे। जॉबचे टोक हे गेजच्या दोन्ही लिमिटच्या दरम्यान स्थिर झाले पाहिजे। थ्रेड प्लग गेज। थ्रेड प्लग गेजचा उपयोग इंटरनल थ्रेड तपासण्यासाठी केला जातो। सिलेंड्रिकल प्लग गेजच्या तत्वाप्रमाणे हे गेज वापरतात व यामुळे आपल्याला होलमधील थ्रेड तपासण्यासाठी या थ्रेड प्लग गेजचा उपयोग केला जातो। फॉर्म प्लग गेज याचा उपयोग वेगवेगळ्या आकाराचे होल तपासण्यासाठी, उदाहरणार्थ चौरस होल, आयताकृती होल, षटकोनी होल इत्यादी ज्या आकाराचा प्लग गेज असेल त्या आकाराचे होल या गेजने तपासता येते। या गेजच्या एका टोकास गेजिंग सरफेस असून दुसऱ्या टोकास हँडल असते। रिंग गेज। रिंग गेजचा उपयोग जॉबचे बाहेरील माप तपासण्यासाठी केला जातो। रिंग गेजच्या बाहेरील सरफेसवर नर्लिंग केलेले असते, त्यामुळे
गेजवर हाताची पकड मजबूत बसते. रिंग गेजचे प्रकार आहेत प्लेन रिंग गेज, थ्रेड रिंग गेज आणि टेपर रिंग गेज. त्यापैकी आपण हा प्लेन रिंग गेज पाहत आहोत. यालाच प्लेन सिलेंड्रिकल रिंग गेज असे म्हणतात. याचा उपयोग सिलेंड्रिकल जॉबच्या बाहेरील व्यास तपासण्यासाठी करतात. गो साईज व नॉट गो साईज तपासण्यासाठी वेगवेगळे रिंग गेज उपयोगात आणतात. रिंग गेजची लांबी कमी असते व नॉट गो रिंग गेजची लांबी जास्त असते. ओळखण्यासाठी नो गो रिंग गेजच्या नर्लिंग केलेल्या बाहेरील सरफेसवर कंकणाकृती गाळा तयार केलेला असतो. टेपर रिंग गेज. टेपरचा बाहेरील व्यास व अचूकता हे तपासण्यासाठी टेपर रिंग गेजचा उपयोग करतात. टेपर रिंग गेजमध्ये लहान टोकावर गो आणि नॉट गोची मापे दर्शवण्यासाठी बऱ्याच वेळा लाईन्स कोरलेल्या असतात किंवा स्टेप ग्राइंडिंग केलेले असते. थ्रेड रिंग गेज. थ्रेड रिंग गेजचा उपयोग बाहेरील थ्रेड तपासण्यासाठी करतात. या गेजेसने बाहेरील थ्रेडच्या मापाची अचूकता व आकार तपासला जातो. उदाहरणार्थ बोल्ट, स्टड यावर पाडलेले थ्रेड तपासण्यासाठी थ्रेड रिंग गेजचा उपयोग करतात. यासाठी गो थ्रेड रिंग आणि नॉट गो थ्रेड रिंग अशा दोन प्रकारच्या रिंग्स वापरल्या जातात. स्नॅप गेज. जॉबचे बाहेरील माप तपासण्यासाठी ते ठराविक लिमिटच्या दरम्यान आहे किंवा नाही हे जलद तपासण्यासाठी स्नॅप गेजचा उपयोग करतात. त्यासाठी जॉबच्या मापांची स्नॅप गेजच्या मोकळ्या भागाबरोबर तुलना करतात. जॉबची लांबी, जॉबची रुंदी, जाडी, गोल भागाचा व्यास मोजण्यासाठी या स्नॅप गेजचा उपयोग करतात. स्नॅप गेजचा फायदा म्हणजे या गेजने बाहेरील मापे ही जॉबच्या पूर्ण लांबीत कोणत्याही ठिकाणी तपासता येतात. कॅलिपर गेज. या गेजने एका टोक स्नॅप गेज प्रमाणे बनवले असते व या टोकाने जॉबची बाहेरील मापे तपासता येतात. याचे दुसरे टोक अचूक मापाने प्लेन बनवलेले असते. या टोकाने जॉबची आतील मापे तपासता येतात. ॲडजस्टेबल कॅलिपर गेज. हा 3 ॲनव्हिल असलेला एक ॲडजस्टेबल स्नॅप गेज आहे. याचा आकार C आकाराप्रमाणे असतो. ॲडजस्टेबल कॅलिपर गेज असणाऱ्या 3 ॲनव्हिलपैकी एक ॲनव्हिल हा फिक्स ॲनव्हिल असतो व त्याचा मेजरिंग फेस पूर्ण तंतोतंत फ्लॅट बनवलेला असतो. त्याच्या समोरील बाजूस बाहेरील 2 ॲनव्हिल असतात. बाहेरील बाजूस ॲनव्हिल गो साईज प्रमाणे तर आतील ॲनव्हिल नॉट गो साईज प्रमाणे सेट करतात. जॉबचे बाहेरील माप तपासताना तो जॉब गो मधून गेला पाहिजे म्हणून नॉट गो फेसमधून जाता कामा नये. प्रोफाईल गेज. या गेजचा आकार जॉबनुसार बनवलेला असतो. प्रोफाईल गेजचा उपयोग विशिष्ट आकाराच्या जॉबचे बाहेरील व आतील आकार तपासण्यासाठी प्रोफाईल गेजचा उपयोग केला जातो. सेंटर गेज. सेंटर गेज साधारणपणे 3 मिमी जाडीच्या सीटपासून बनवतात. सेंटर गेज हे मेट्रिक पद्धतीसाठी 60 अंशाचा कोन असलेले ब्रिटिश पद्धतीसाठी 55 डिग्रीचा कोन मिळतात व साधारणतः 47.5 डिग्रीचा कोन असलेलेही मिळतात. याचा उपयोग व्ही थ्रेड कटिंग टूलला शार्पनिंग करताना त्याचा कोन तपासण्यासाठी, थ्रेडिंग ऑपरेशन लेजच्या टूल पोस्टमध्ये थ्रेडिंग टूल पकडताना तो जॉबच्या ऑक्सिसशी काटकोनात सेट करण्यासाठी, ड्रिल चे अँगल तपासण्यासाठी. सेंटर ड्रिल अँगल गेज. याला ड्रिल पॉइंट गेज असेही म्हणतात. ट्विस्ट ड्रिलला शार्पनिंग करताना ड्रिलचा पॉइंट अँगल म्हणजे कटिंग अँगल चेक करण्यासाठी याचा उपयोग करतात. या गेजेसचा कोन 121 डिग्री सेल्सिअस असतो. ड्रिलचा पॉइंट अँगल तपासताना एक कटिंग एज व ड्रिलचा ॲक्सिस यात होणारा
59 डिग्री सेल्सिअस इतका अर्धकोन याने एका वेळेस तपासला जातो. टेपर गेज. टेपर गेज दोन प्रकारात मिळतात. पहिल्या प्रकारातील टेपर गेज हे जाडीला टेपर असतात. या गेजवर पूर्ण लांबीत त्याच्या टेपर रुंदीची साईज कोरलेली असते. मेट्रिक पद्धतीत 3 मिमी पासून 4 मिमी पर्यंतच्या साईजमध्ये मिळतात. या जाडीला टेपर असलेल्या ठिकाणी टेपर गेजचा उपयोग जॉबच्या स्लॉटची रुंदी गेजचा उपयोग केला जातो. जॉबच्या स्लॉटची रुंदी तपासण्यासाठी त्याचप्रमाणे 2 पार्टमधील असलेले अंतर तपासण्यासाठी याचा उपयोग केला जातो. वायर गेज हे स्टीलपासून गोलाकृती आणि आयताकृती आकारात बनवलेले असतात. वायर गेजचा उपयोग इलेक्ट्रिक विभागात वायरचा व्यास मोजण्यासाठी तसेच शीट मेटल विभागात पत्र्याची जाडी मोजण्यासाठी या वायर शीट गेजचा उपयोग केला जातो. यालाच शीट गेज असेही म्हणतात. वायर गेजच्या परिघावर वेगवेगळ्या साईजचे अनेक स्लॉट कट केलेले असतात. प्रत्येक स्लॉटच्या खाली त्याचा नंबर गेज दिलेला असतो. वायर गेज हे वेगवेगळ्या स्टँडर्डमध्ये बनवलेले असतात. स्क्रू पिच गेज याला थ्रेड गेज असेही म्हणतात. याचा उपयोग थ्रेडचा पिच तपासण्यासाठी तसेच थ्रेडचे आकार प्रोफाईल तपासण्यासाठी करतात. स्क्रू पिच गेज सेटमध्ये मिळतात. एका होल्डरमध्ये वेगवेगळ्या पिचचे थ्रेड बसवलेले पिचचे अनेक ब्लेड बसवलेले असतात. प्रत्येक ब्लेडवर संबंधित थ्रेडचा पिच कोरलेला असतो. प्रत्येक ब्लेडवर साधारणपणे 25 ते 30 मिमी लांबीपर्यंत थ्रेडचा प्रोफाईल बनवलेला असतो. होल्डरवर थ्रेडेड, स्टँडर्ड थ्रेडेड व पिच रेंज कोरलेली असते. पिच स्क्रू गेजचे ब्लेड्स स्प्रिंग स्टीलने बनवलेले असतात व हार्डनिंग केलेले असतात. स्क्रू पिचने गेजने आतील अथवा बाहेरील थ्रेड तपासताना अचूक चेकिंग करण्याकरता तपासाच्या थ्रेडवर ब्लेडची पूर्ण लांबी ठेवून थ्रेडची तपासणी केली जाते. अँगल गेज हे सीटपासून बनवलेले असतात. फिलर गेज प्रमाणे हे सेटमध्ये मिळतात. ब्लेडचे टोकास एका विशिष्ट कोनात बनवलेले असते व त्या कोनाचे माप त्या ब्लेडवर कोरलेले असते. साधारणतः 45 डिग्री इत्यादी याचा उपयोग जॉबचे कोन तपासण्यासाठी केला जातो. फिलर गेज. फिलर गेजला थिकनेस गेज असेही म्हणतात. फिलर गेज सेटमध्ये मिळतात. एका स्टीलच्या केसमध्ये हार्डनिंग टेम्परिंग केलेल्या स्टीलच्या जाडीचे अनेक ब्लेड बसून फिलर गेज सेटमध्ये बनवतात. सेटमधील प्रत्येक ब्लेडवर त्याची जाडी मुद्रित केलेली असते. फिलर गेजच्या ब्लेडची काळजीपूर्वक निवडतात की ज्यामुळे सेटमधील कमीत कमी ब्लेड किंवा पाते एकत्र जुळून मोठ्यात मोठे माप तपासता येऊ शकतात. यामुळे फिलर गेज इंजिन टॅप क्लिअरन्स आणि स्पार्क प्लग गॅप तपासण्यासाठी सेटचा उपयोग करतात. मॅचिंग पार्टमधील लहान गॅप तपासण्यासाठी करतात. जॉबला मशीनिंग करण्याकरता कटिंग टूल अथवा कटर पिक्चरमधील क्लिअरन्स सेट करण्यासाठी याचा उपयोग करतात. बेरिंगमधील क्लिअरन्स तपासणे व मोजण्यासाठी त्याचप्रमाणे पार्टमध्ये ठराविक गॅप ठेवणे महत्त्वाचे असते. ते गॅप तपासण्यासाठी या फिलर गेजचा उपयोग. रेडियस गेज. रेडियस गेज हे उच्च प्रतीच्या स्टीलपासून बनवलेले असतात. अचूक रेडियसमध्ये बनवलेले असतात. त्यामुळे आपल्याला जॉबमधील रेडियसचे माप अचूक रीतीने घेता येते. हे सुद्धा फिलर गेज प्रमाणे एकाच सेटमध्ये एकाच याच्यामध्ये स्क्रूने फिट केलेले असतात. टेलिस्कोपिक गेज. टेलिस्कोपिक गेजचा उपयोग होलचे स्लॉट, रेसेस यांची मापे मोजण्यासाठी टेलिस्कोपचा उपयोग करतात. टेलिस्कोपची बांधणी मजबूत असून ते चांगले संवेदनशील आहेत. त्यामुळे सूक्ष्म मापासाठी
सोयीस्कर असे टेलिस्कोपिक गेज आहेत.